नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा संकलित मूल्यमापन 1 2023-24 चा जो मराठी विषयाचा इयत्ता 6वीचा पेपर झालेला आहे त्या पेपरचे त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी इयत्ता 6वी विषय मराठी संकलित मूल्यमापन 1 या प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण पाहूया। तोंडी चाचणी या ठिकाणी विचारण्यात आली आहे। 10 गुणांची तोंडी आहे। प्रश्न पहिला आहे, पुढील प्रसंगी तू काय करशील ते सांग। गुण आहेत 3। पहिला प्रश्न आहे, तुझ्या घराच्या दारात रोज पक्षी येतात तर तू काय करशील? तर या ठिकाणी मी लिहिलंय, मी त्यांना दाणे टाकील। त्यानंतर दुसरा आहे, उपाशी व्यक्ती भेटली। उपाशी व्यक्ती भेटली असेल तर त्या व्यक्तीला जीव घालील। त्यानंतर ई आहे, वाहनांची गर्दी असलेला रस्ता तुला ओलांडायचा आहे तर तू काय करशील? त्या ठिकाणी या असं लिहिलेलं आहे, गर्दी म्हणजे वाहनांची गर्दी कमी होण्याची वाट पाहिल व गर्दी कमी झाल्यानंतर रस्ता ओलांडेल। अशा पद्धतीने हे 3 मार्काची हे तोंडी प्रश्न आपल्याला सांगता येतील। त्यानंतर प्रश्न दुसरा होता, खालील परिच्छेदाचे प्रगट वाचन कर। गुण आहेत 4। म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा परिच्छेद पूर्णपणे वाचायचा आहे। उचित आरोह अवरोह युक्त जर वाचन केलं तर या ठिकाणी आपणाला 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, इयत्ता 6वीतील कोणतीही एक कविता, गाणे, अभिनय योग्य आरोह अवरोहासह म्हणून दाखव। यासाठी गुण आहेत 3। म्हणजे ह्या तोंडी जे प्रश्न आहेत ते 3 प्रश्न आहेत आणि त्याला गुण आहेत 10। त्यानंतर लेखी चाचणी, सर्वात महत्त्वाची म्हणजे आपण लेखी चाचणी या ठिकाणी त्याचं उत्तरासह स्पष्टीकरण पाहणार आहोत। प्रश्न चौथा आहे, खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे गोष्ट लिही व गोष्टीला समर्पक शीर्षक दे। गुण आहेत 5। मुंगी नदीत पडली, कबुतराने झाडाचे पान तोडून नदीत टाकले होते। शिकारी पक्षाची शिकार करण्यासाठी आला, मुंगीने शिकाऱ्याचा चावा घेतला, कबुतराचा जीव वाचला। या ठिकाणी मुंगी आणि कबूतर हे काय केलेले, गोष्टीला नाव दिलेलं आहे, म्हणजे समर्पक शीर्षक या ठिकाणी मी अगोदरच दिलंय, मुंगी आणि कबूतर। आता ती गोष्ट कशी तयार करायची? तर एकदा एक मुंगी नदीच्या किनाऱ्यावर फिरत असताना नदीत पडली, पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून दूर जाऊ लागली। तिच्या जीवावर आलेले ते संकट पाहून झाडावरील एका कबुतराने जवळचे एक पान तोडले व त्या मुंगीसमोर पाण्यात टाकले। आधार सापडताच ती मुंगी कबुतराने टाकलेल्या त्या पानावर चढली व त्या पानाच्या साहाय्याने सुरक्षितपणे नदीच्या बाहेर आली। काही दिवसांनी एक शिकारी पक्ष्यांना पकडण्यासाठी आला, त्याने झाडावर बसलेल्या त्या कबुतराला पाहिले आणि त्या कबुतराला मारण्यासाठी बंदुकीने नेम धरला। हे मुंगीने पाहताच ती मुंगी शिकारीच्या पायाला कडकडून चावली, त्याच्या बंदुकीचा नेम चुकला व कबुतराचा जीव वाचला। अशा प्रकारे आपण ही गोष्ट लिहू शकतो। 5 गुणांसाठी ही गोष्ट होती। त्यानंतर प्रश्न 5 होता, खालील उतारा काळजीपूर्वक वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। गुण आहेत 5। वरील उतार्यात आलेल्या कोणत्याही 2 आदिवासी कलांची नावे लिही। गुण आहेत 2। 2 आदिवासी कला कोणत्या? वारली चित्रे आणि लाकडी कोरीव काम ही 2 आदिवासी कला या ठिकाणी आपण लिहिलेल्या आहेत। त्यानंतर आहे, वरील उतार्यात शहरी संस्कृतीसाठी कोणता शब्द वापरला आहे? त्याचं उत्तर आहे नागरी संस्कृती। त्यानंतर आदिवासी कलेची कोणतीही 2 वैशिष्ट्ये लिही। त्याचं उत्तर लिहिणं गरजेचं होतं, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार, परंपरागत आलेले निसर्गप्रेम हे 2 वैशिष्ट्ये आपल्याला लिहिता येतील। त्यानंतर प्रश्न 6 होता, खालील कवितेच्या ओळी वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। आता ही कविता आहे। ही कविता कशी आहे? हंबरुनी वासर आले चाटते जवा गाय, तिच्या म्हणजे दिसते मला तव्हा माही माय, फन काट्या एचा येले माय जाये राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी, इचू काट्या लेबी तिच्या मोजत नव्हता पाय, तिच्यामध्ये दिसती मले तव्हा माझी माय, सुट्टीमध्ये जेव्हा मी येत होतो घरी, उसनं आणून खाऊ घाले नाना परी, न करू नको घाई म्हणे पोटभर खाय, तिच्यामध्ये दिसते मले तव्हा माही माय, बाप महा रोज लावे मायच्या माग टुमणं, बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमणं, शिकून शाना मुकुठ मोठा साहेब होणार हाय, तिच्यामध्ये दिसते मला तव्हा माझी माय। या कवितेच्या आधारित प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत। तर प्रश्न पहिला आहे, खालील अर्थाचे कवितेमध्ये आलेले शब्द शोध व लिही। आई या अर्थाचा कवितेत आलेला शब्द कोणता आहे? तर माय। चप्पल या अर्थाचा कवितेत आलेला शब्द काय आहे?
तर वाहन आहे. त्यानंतर आ आहे, कवितेत आईच्या पायात चप्पल नाही हे कोणत्या शब्दावरून लक्षात येते, तो शब्द लिही. पहा या ठिकाणी पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी. अनवाणी हा शब्द या ठिकाणी आईच्या पायात चप्पल नाही याच्यासाठी या ठिकाणी हा अनवाणी शब्द आलेला आहे. त्यानंतर शेतात वापरल्या जाणाऱ्या कोणत्या अवजाराचे नाव कवितेत आले आहे ते लिही. त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे पहा रुमणं. त्यानंतर प्रश्न 7वा आहे, सूचनेनुसार उत्तर लिही. चित्र पाहून मन तयार कर व लिही. पहा चित्र पाहिल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येतं मन एक घाव दोन तुकडे. त्यानंतर पहा पुढे दिलेले म्हण वाच व त्या म्हणीच्या अर्थाशी जुळणाऱ्या म्हणीच्या पर्यायाला गोल कर. घरोघरी मातीच्या चुली या अर्थाची म्हण आहे पळसाला पाने तीनच. पुढे दिलेल्या अर्थाची म्हण ओळख व योग्य पर्यायाला गोल कर. म्हणीचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. त्या अर्थाची म्हण आहे पहा अति तेथे माती. त्यानंतर पहा प्रश्न 8वा आहे, तुझे आई वडील भाऊ बहीण मित्र यापैकी एकाने तुला सांगितलेला किंवा तू बाजारातील किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी अनुभवलेला प्रसंग घटना स्वतःच्या शब्दातली गुण आहेत 4. पहा आता या ठिकाणी बाजारातला अनुभव मी लिहिलेला आहे. मी एकदा आईबरोबर बाजारात गेलो होतो. बाजारात खूप गर्दी होती. गर्दीमध्ये एक म्हातारी बाई विक्रीसाठी फळे घेऊन बसली होती. काही मुले त्या म्हातारी आजीची खोड करताना मी व आईने पाहिले. आम्ही त्यांना समजावून सांगितले की तुमची आजी या म्हातारीच्या जागेवर असती तर तुम्ही अशी खोड केली असती का. हे शब्द ऐकल्यावर त्या मुलांना आपली चूक लक्षात आली. त्यांनी त्या आजीची माफी मागितली. हा प्रसंग माझ्या मनाला खूप भावला. अशा पद्धतीने तुम्हाला कोणताही एखादा प्रसंग तुमच्या जीवनामध्ये घडला असेल तर तो तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. त्यानंतर प्रश्न 9 आहे, खालील सूचनाफलक वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. गुण आहेत 4. पहा आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, किल्ले निर्मिती स्पर्धेबाबत अधिक माहिती कुठे मिळणार आहे. तर पहा या स्पर्धेबाबत अधिक माहिती www.sahyadriPande.com या संकेतस्थळावर उपलब्ध होणार. म्हणजे कुठं भेटणार आहे, संकेतस्थळावर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर या ठिकाणी आहे. त्यानंतर पहा किल्ले निर्मिती स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची मुदत किती दिवस आहे. पहा आता नाव नोंदणी 10 नोव्हेंबरपर्यंत दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करावी. म्हणजे 10 नोव्हेंबरपर्यंत करायची आहे. परंतु सूचना कधी दिलेली आहे, 31 तारखेपासून. बरोबर, 31 ऑक्टोबर 2023ची सूचना आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची. म्हणजे 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर किती दिवस होतात, 11 दिवस होतात. म्हणून मुदत किती आहे, 11 दिवस. पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर ई आहे, किल्ले निर्मिती स्पर्धेत किल्ल्याचे परीक्षण किती दिवस चालणार आहे. पहा आता किल्ल्याचं परीक्षण किती दिवस चालणार आहे, तर 15 ते 20 म्हणजे 15, 16, 17, 18, 19 आणि 20 म्हणजे 15 ते 20 किती दिवस होतात, 6 दिवस. म्हणजे या ठिकाणी किल्ला निर्मिती स्पर्धेत किल्ल्याचे परीक्षण 6 दिवस चालणार आहे. त्यानंतर पहा दीपाली 12 नोव्हेंबरला नाव नोंदणी करणार आहे तर तिची नाव नोंदणी होईल का. या ठिकाणी उत्तर आहे नाही. का नाही, तर पहा संकेतस्थळावर किती 10 नोव्हेंबरपर्यंतच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाणार आहे. ती 12 नोव्हेंबरला नाव नोंदणी करायला गेली तर त्या ठिकाणी संकेतस्थळावरती नोंदणी करता येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 10वा आहे, खालील वाक्यात योग्य विरामचिन्हाचा वापर कर व वाक्य पुन्हा लिही. मी आहे सायकल. त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह, काही लोक मला दुचाकीही म्हणतात पूर्णविराम. अशा पद्धतीने हे योग्य विरामचिन्हाचा वापर करायचा होता. त्यानंतर प्रश्न 11वा आहे, सूचनेनुसार कृती कर. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या अर्थाने आला आहे हे दिलेल्या पर्यायातून शोध व त्या शब्दाचा वापर करून वाक्य पुन्हा लिही. पहा अंग मेहनत करणे हा शेतकऱ्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या ठिकाणी अंग आहे म्हणजे काय आहे होणार आहे, त्याचं शारीरिक मेहनत करणे हा शेतकऱ्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे. त्यानंतर खाली दिलेला वाक्प्रचार पर्यायात दिलेला कोणत्या एका वाक्यासाठी अर्थपूर्ण होईल ते ओळख व तो वाक्प्रचार वापरून वाक्य पूर्ण कर. वाक्प्रचार आहे हात देणे. पहा चोराने शिपायाला हात दिला का, नाही. या ठिकाणी ते योग्य होणार आहे का, नाही. तर आपल्या गरजू मित्राला रामने हात दिला म्हणजे मदत केली. या ठिकाणी हे काय होणार आहे, वाक्य अर्थपूर्ण होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर ई आहे, खाली दिलेल्या पर्यायापैकी म्हण असणारा पर्याय निवड व लिही. गुण आहे 1. पहा आगीत तेल ओतणे हा वाक्प्रचार आहे. मोकळा श्वास घेणे हा देखील वाक्प्रचार आहे. परंतु लहान तोंडी मोठा घास हे काय आहे,
म्हण आहे, म्हणून लहान तोंडी मोठा घास पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न 12वा आहे, तुझ्या शाळेतील कोणतेही एक शिक्षक किंवा शिक्षिका यांच्याविषयी 6 ते 8 वाक्यात माहिती लिही. पहा या ठिकाणी मी लिहिली, मला माझ्या शाळेतील निमसे सर खूप आवडतात. ते आम्हाला मराठी हा विषय शिकवतात. मराठी विषय शिकवताना ते दैनंदिन जीवनातील उदाहरणांचा वापर खूप छान प्रकारे करतात. त्यामुळे आम्हाला मराठी विषय खूप आवडतो. तसेच ते मराठी व्याकरण देखील खूप छान प्रकारे समजून देतात. त्यामुळे आम्हा मुलांना निमसे सर खूप आवडतात. या पद्धतीने एका शिक्षकाविषयी किंवा शिक्षिकेविषयी तुम्ही तुमच्या पद्धतीने माहिती लिहू शकता. त्यानंतर पहा, खालील उतारा वाच व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. पहा काय उतारा आहे, तर पिंपळाच्या झाडावर जणू पाखरांची शाळा भरली आहे. त्यामध्ये चिमण्यांची पिले खूपच गलबला करतात. ऊन मावळते, दुपार उलटून जाते, संध्याकाळ होते, तरीही झाडाखालच्या पारावर यांचा बाजार भरलेला असतो. मार्केटमध्ये जशी गर्दी असते तशी पाखरे थव्याने पारावर जमलेली असतात. अगं आई, हे पक्षी अंगणामध्ये 14 खडी पाठ म्हणत आहेत की काय? रिंगणामध्ये बसून किंवा गोलाकार बसून हे उजळणी म्हणतात की काय? परिच्छेदामध्ये कोणता इंग्रजी शब्द आला आहे तो शब्द लिही. या ठिकाणी कोणता शब्द आला आहे, तर मार्केट हा इंग्रजी शब्द आलेला आहे. वरील उतार्यात समर्पक शीर्षक लिही. पाखरांची शाळा हे समर्पक शीर्षक वरील उतार्याला आपल्याला देता येईल. त्यानंतर 14 आहे, सूचनेनुसार कृती कर. खालील वाक्य वाच व त्यातील नामे प्रकारानुसार योग्य ठिकाणी लिही. गुण आहेत 1, मधूने सानेबाईचे घर सोडले. सामान्य नाम आहे घर, विशेष नाम आहे मधू आणि सानेबाई. त्यानंतर खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील शब्दाचे भाववाचक नाम लिहून वाक्य पुन्हा लिही. वाक्य आहे, साखरेत टिंबटिंब असतो. साखरेत गोडवा असतो. पुढील विशेषण वापरून एक वाक्य तयार कर किंवा लिही. विशेषण आहे कडू. वाक्य आहे कारले कडू असते. त्यानंतर खालील वाक्यातील शुद्ध शब्द ओळख व शुद्ध करून पुन्हा लिही. अशुद्ध शब्द ओळख. आता अशुद्ध शब्द काय? वाक्य संध्याकाळी सहल परतली. अशुद्ध शब्द आहे संध्याकाळी. शुद्ध शब्द आहे संध्याकाळी. सवर अनुसार पाहिजे, ईद ध आणि यावरती अनुसार दिलाय, म्हणून या ठिकाणी अशुद्ध शब्द आहे हा आणि शुद्ध शब्द आहे संध्याकाळी. पुढे दिलेल्या सर्वनामापैकी प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. आम्ही तो कोण. कोण म्हटल्यानंतर प्रश्न विचारला जातो, म्हणून प्रश्नार्थक सर्वनाम कोण आहे. अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी इयत्ता 6वी या 6वी इयत्तेची मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे, संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका, तिचं उत्तरासह स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे आणि नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहावे. नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी हा माझा चॅनल आहे, त्याला नक्कीच आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.